गुड मॉर्निंग स्टुडंट्स. मुलांनो, गेल्या वेळी आपण सिंह आणि कोल्हा हा धडा शिकलो. पाहिली ना आपण ती गोष्ट? तर आज आपण शिकणार आहोत. आता आपल्या आजच्या धड्याचे नाव सांगण्याआधी मी तुम्हाला इथे चित्र जे तुम्हाला दिसत आहे त्याबद्दल थोडे प्रश्न विचारणार आहे. मुलांनो, या चित्रामध्ये तुम्हाला काय दिसत आहे? बरोबर, मुले आणि मुली एकत्रपणे कोणता खेळ खेळतात आहे? चेंडूचा. बरोबर, इथे हा काळ्या आणि पांढऱ्या रंगाचा बॉल दिसतो. तो बॉल म्हणजेच चेंडू. इथे बघा, या मुलांना खेळताना या पायऱ्यांवर एक मुलगी बसलेली आहे आणि ती यांच्याकडे पाहत आहे. आता या चित्रातून तुम्हाला काय कळत आहे? तिच्या शेजारी ह्या ज्या दोन लाकडी ज्याच्यामध्ये असे पट्ट्यांसारखं दिसत आहे, बरोबर ना, फळ्यांसारखे, तर त्याला काय म्हणतात? तुम्हाला काही आयडिया आहे का? जरा विचार करा. अशा या लाकडी फळ्यांचा आधार कोण घेतं? म्हणजे ही मुलगी या मुलांसोबत खेळत नाही, ती तिथेच बसून आहे आणि तिच्या शेजारी अशा या लाकडी फळ्या दिलेल्या आहेत. म्हणजे नेमकं काय असेल? तर आपण थोडासा विचार करूया. ह्या मुलीच्या बाजूला ह्या ज्या पट्ट्या ठेवलेल्या दिसत आहेत, लाकडी फळ्या, त्यालाच कुबडी असे म्हणतात. आता ह्या कुबडीचा वापर कोण करतं? तर ह्या कुबडीचा वापर ज्यांना चालता येत नाही अशी व्यक्ती या कुबड्यांचा आधार घेऊन उभी राहते आणि हळूहळू त्याच्या साहाय्याने चालण्याचा प्रयत्न करते. त्या कुबड्यांशिवाय ती व्यक्ती उभी राहू शकत नाही किंवा चालूही शकत नाही. तर अशी ही मुलगी, इथे तिला काही खेळता येत नाही, चालता येत नाही, पळता येत नाही, म्हणून ती पायऱ्यांवर बसून काय करते? या मुलांचा खेळ बघते. थोडंसं तिला वाईट वाटतं, म्हणून तिचा चेहरा बघा. ती खुश दिसते का? नाही, ती अपसेट आहे. का? तर ही मुले कशी छान खेळतात आणि मी मात्र इथे बसूनच आहे. तर अशा ज्या वेळेस होतं, ज्यांना आपण हँडिकॅप म्हणतो, हँडिकॅप लोक या कुबड्यांचा आधार घेतात. तर ही मुलगी, आपल्याला थोडक्यात कळून येतं की हिला चालता येत नाही. हे या चित्रावर आपण पाहिलं. तर असंच आजच्या या धड्याचे नाव आहे, आपण सारे खेळू. आपण सारे खेळू. पण या आपणमध्ये ही मुलगी नाही, बरोबर ना? तिलाही वाटतं की या मुलांसोबत मला पण खेळायचं आहे. तर आपण बघूया. इथे मी एक दोन दोन ओळी वाचेन आणि त्याबरोबर मी एक्सप्लेन करेन. त्यामुळे सगळ्यांचं लक्ष इथे असलं पाहिजे. आता लक्षात ठेवा, काही शब्द तुम्हाला नाही समजले तर मी हिंदीमध्ये तुम्हाला समजवेल. इकडे सांगितले आहे, प्रत्येक चित्रात काय काय दिसते ते सांगा. आता तुम्हाला प्रत्येक चित्रांमध्ये जसजसं आपण वाचू तसतसे खालचे चित्रांचं पहिलं वाचन करणार, आपण बघणार आणि मग त्याच्यानंतर आपण या धड्यामध्ये काय सांगितलं आहे, पुढे काय कोण म्हटलं आहे ते पाहणार आहोत. चला तर मग सुरुवात करूया. अंगणात मुले चेंडू खेळत होती. आता इथे बघा, हे जे अंगण आहे, घराच्या समोर जी जागा असते त्यालाच आपण अंगण असे म्हणतो. इंग्लिशमध्ये त्याला कोर्टयार्ड असे म्हणतात. तर असे आहे अंगण. या अंगणामध्ये मुलं काय करत होती? चेंडू खेळत होती. हा बॉल जो दिसतो आहे त्याला चेंडू असे म्हटले आहे. तर ती सर्व मुले चेंडू खेळत होती. रोजी एकटीच बसून खेळ बघत होती. आता आपल्याला त्या मुलीचं नाव कळालं. ही जी मुलगी आहे
ती एकटीच बसलेली आहे, बरोबर की नाही. इथे सर्वजण खेळत आहेत आणि ही मुलगी एकटीच बसलेली आहे. एकटीच बसून ती खेळ सगळा बघत होती. तिचं नाव काय आहे यावरून आपल्याला कळालं, रोजी. तिचं नाव काय आहे, रोजी. तर रोजी ही जी आहे ती नुसतंच बसून खेळ बघत होती. आता या चित्रामध्ये तुम्हाला काय काय दिसते ते सांगायचं आहे. ही जी मुलं इथे खेळत होती ती इथे ही जी मम्मी आहे तिच्याशी बोलत आहे. आता ही मम्मी कुणाची असेल बरं, ते आपल्याला इथे वाचल्यानंतर कळेल. रोजीची आई अंगणात आली, म्हणजे ही जी रोजी आहे तिची ही आई आहे, तिची ही मम्मी आहे, बरोबर. तर ही मम्मी त्या मुलांसोबत काहीतरी बोलत आहे, त्या मुलांना काहीतरी सांगत आहे. तर पाहूया काय सांगते ती. रोजीची आई अंगणात आली. ती म्हणाली, रोजीला खेळायला घ्या ना, ती एकटीच बसून आहे. अभी रोजी जो यहाँ पर अकेले बैठी है थोड़ी सी उदास है, क्योंकि उसे खेलने नहीं मिल रहा, क्योंकि उसे खुद खेलने के लिए वो खड़ी नहीं रह पा रही है, वो चल नहीं सकती है. लेकिन आंगन में उसकी मम्मी आती है और उन बच्चों से कहती है कि तुम सारे लोग खेलते हो, तुम रोजी को भी खेलने के लिए लेकर खेलो. हां, म्हणजे रोजीला पण तुमच्याबरोबर खेळायला घ्या. ती तिकडे एकटीच बसून आहे, वो वहाँ पर अकेली ही बैठी है, तो तुम भी उसे सारे लोग क्या करो, साथ में लेकर खेला करो. आता बघा या चित्रामध्ये असे ते मुलांना बोलून आई काय म्हणाली, आई त्या मुलांना म्हणाली. तेवढ्यात त्या मुलींपैकी त्या मुलांमध्ये एक मुलगी म्हणाली, तिच्याबरोबर कसं खेळायचं, तिला नीट चालता येत नाही. हे ऐकून रोजीच्या आईला वाईट वाटले. ती घरात परत गेली. आता या मुलींपैकी एक मुलगी फ्रॉम दिस गर्ल वन गर्ल से टू हर मदर क्या बोलती है वो देखेंगे. वो कहती है एक लड़की उसमें से कि इसके साथ हम कैसे खेलेंगे, उसे तो चलना भी नहीं आता, फिर हम हमारे साथ कैसे उसे खेलने को ले. अभी एक लड़की ने ये बात कहने पर थोड़ी सी मम्मी को क्या हो गई, वो बात बुरा लग गया. मम्मी को बुरा लगा कि मेरी बेटी चल नहीं सकती और इन बच्चों के साथ खेल नहीं सकती. ये सच्चाई एक लड़की ने उसके सामने बोल दी, क्योंकि माँ ने कहा था कि मेरी बेटी को भी आप साथ में खेलने को लो. तो रियलिटी में इसमें से एक लड़की ने माँ को बोला कि हम उसे कैसे खेलने लें, क्योंकि उसे तो चलना भी नहीं आता. हाँ, फिर माँ को उसकी बात का बुरा लगता है और वो फिर से अंदर जाने के लिए टर्न होती है. काही नंतर रोजी कधी खेळाकडे तर कधी इकडे तिकडे बघू लागली. रोजी यहाँ पे बैठी है देखो, और कुत्र्याचे एक पिल्लू अचानक रोजीकडे आले. रोजीने पिल्लाकडे पाहिले. अय्या, किती गोंडस पिल्लू आहे हे. तिने आईला हाक मारली, आई लवकर बाहेर ये ना. अभी देखो ये सीन देखो, ये पिक्चर देखो. ये जो रोजी है उसकी मम्मी अंदर घर में गई और घर में काम कर रही है, लेकिन अचानक सडनली वहाँ पर एक कुत्ते का पिल्लू, मतलब कुत्र्याचं पिल्लू. अभी इंग्लिश में डॉग का जो छोटा सा बच्चा होता है, पिल्लू होता है, उसको हम क्या बोलते हैं, पपी. क्या बोलते हैं, पपी. तो वहाँ पे जैसे कि हम कैट के बच्चों को किटन्स बोलते हैं, बराबर ना, काऊ के बच्चे को काफ बोलते हैं, वैसे ही डॉग के जो बच्चा है उसको पिल्लू को हम पपी बोलते हैं. तो इंग्लिश में पपी बोलते हैं और मराठी में पिल्लू बोलते हैं. तर असे हे एक कुत्र्याचे पिल्लू अचानक सडनली वहाँ से
उस रोज़ी की तरफ आ गया। फिर रोज़ी का ध्यान आंगन में खेलते हुए बच्चों के पास कहीं पर और कभी कभी इस कुत्ते पर ऐसे जा रहा था। फिर वो अचानक उसने जब देखा की ये जो कुत्ते का बच्चा यानी पिल्लू माझ्याकडे येत आहे, तेव्हा रोजीने काय केलं, त्या पिल्लाला बघितलं आणि तिला ते पिल्लू इतकं आवडलं। तो उसने बोला, हम बोलते हैं ना जब छोटा सा बच्चा हाँ एनिमल्स का देखते हैं तो हम बोलते हैं ना कितना क्यूट है ना। वो जो क्यूट है ना वर्ड, उसको मराठी में बोला जाता है गोंडस। क्या बोलते हैं, गोंडस। कधी कधी बघा तुमची आईसुद्धा म्हणते ना माझं पिल्लू किती गोंडस है ना। आपको ऐसे आपके ऊपर से हाथ फिरवा के आपको प्यार करते हुए वो आपको बोलती है मेरा बच्चा, मेरा लाडला बच्चा, मेरा पिल्लू कितना अच्छा है, गोंडस है। तर बस तसंच हे लहान पिल्लू ती काय म्हणते, हे पिल्लू किती गोंडस आहे। गोंडस का मतलब देखो यहाँ पे वर्ड है, गोंडस का मतलब है क्यूट। क्या है मतलब, क्यूट। हाँ ध्यान में रखना। तिने आईला हाक मारली। जैसे ही कुत्ते का पिल्लू यानी बच्चा दिखा, उसने क्या किया, अपनी मम्मी को आवाज़ देना शुरू किया। कोणी बोलवलं, रोजीने हाक मारली आईला। मम्मी को बोल रही है जल्दी जल्दी बाहर आओ। फिर आई बाहेर आली, पिलाला पाहिले, त्याला कुरवाळले। देखो यहाँ पे रोज़ी है, मम्मी है, आंगन में मम्मी यहाँ पर आई है। देखो ये स्टेप्स है और स्टेप्स पे रोज़ी के साथ ये जो बच्चा था, पपी था, उसको मम्मी ने भी उठाया। कुरवाळले का मतलब देखो, हम लोग पेट एनिमल्स के पीठ से ऐसे हाथ रब करते हैं, प्यार से ऐसे उसको पैटिंग करते हैं, तो उसे बोलते हैं कुरवाळले। तो वैसे ही मम्मी देखो उस पीले के ऊपर से हाथ फिरा रही है, कितना क्यूट है, कितना प्यारा है, ऐसे करके उस पपी की तारीफ कर रही है। आई आपण हे पिल्लू आपल्याकडेच ठेवूया, रोजी म्हणाली। अभी ये जो रोज़ी है उसे इतना पपी पसंद आता है, इतना अच्छा लगता है कि वो अपनी मम्मी से कहती है कि हम इसे हमारे घर में ही रखेंगे, हमारे पास रखेंगे। तो रोज़ी पिल्लू खरंच खूप गोंडस आहे। इसकी मम्मी के साथ उसने अपने घर में लेकर आई, पपी को लेकर आई और फिर मम्मी भी उस पपी की तारीफ़ करने लगी। बोले सच्ची में पपी बहुत क्यूट है, बहुत प्यारा है। अभी ते आपल्याकडे ठेव मतलब हम उसे अपने पास ही रहने देंगे। हाँ फिर वो तुम्हारे साथ खेलेगा, हाँ ते तुझ्याच बरोबर खेळेल। मम्मी काय म्हणते, ते तुझ्याबरोबर खेळेल, तू पिलाकडे लक्ष ठेव, तू त्याला रोज खाऊ पिऊ घाल, म्हणजे त्याला तुझं लळा लागेल, मी तुला मदत करीन, आई म्हणाली। अभी ये देखो उन्होंने घर पे पिल्ले को लेके आए, हाँ पपी को लेकर आए, प्यार से मम्मी भी बोलती है बहुत क्यूट है, अभी तू एक काम कर, तू इसी के साथ खेलना और इसकी टेक केयर करना, म्हणजे लक्ष ठेव, उसका तुम केयरिंग करो, उसके ऊपर ध्यान रखो। हाँ आपण काय करू, त्याला रोज़ खाओ पियो घालो, उसको खाने के लिए पीने के लिए हम देंगे। हाँ फिर उसको क्या होगा, उसे भी तुम्हारे से लगाव लगेगा कि रोज़ी मुझे हमेशा खाना खिलाती है, प्यार से बिठाती है, मेरे साथ खेलती है। तो इस तरह लड़ा मीन्स उसको हम बोलते हैं ना अटैचमेंट होगी। हाँ और वो जब सब करने के लिए मैं तो हूँ, मैं तुझे मदद करूँगी, मम्मी रोज़ी को बोलती है। मुलांचा खेळ संपला, ती आपसात बोलू लागली। तेवढ्यात रोजीच्या घरातून कुत्र्याच्या भुंकण्याचा आवाज आला। मुलगा म्हणाला, चला आपण रोजीकडे जाऊ, तिच्या घरी कुत्र्याचं पिल्लू आहे, ते आपण पाहू। देखो यहाँ पर चित्र है, चित्र में सब बच्चों का खेल अभी ओवर हो गया। उतने में घर में से वो पपी का जो कुत्ता था वो भौंक रहा था, बराबर है, पपी जो था वो भौंक रहा था।
आवाज़ कर रहा था। तो ये जो लड़का है वो बोलता है, चलो हम जाकर देखेंगे उस पपी को। तो ये लोग ये सारे लोग अपना खेल होने के बाद यहाँ पर पपी के पास चले जाते हैं। नेक्स्ट चित्र में देखो, है ना, वो रोजी के घर में आ गए हैं और देख रहे हैं कि कुत्ते की आवाज़ आ रही है। तो एक मुलगी रोजीला म्हणाली, किती छान पिल्लू आहे, हे कुठून आणलंस? अभी उसमें से एक लड़की जो है वो सवाल करती है रोज़ी को, बोलती है, इतना कितना प्यारा है ये पपी, तूने कहाँ से लाया? फिर उसके ऊपर रोज़ी उसको बोलती है, अगं आणलं नाही, आलंय असंच, रोजी म्हणाली। फिर रोज़ी बोलती है, मैंने कहाँ से लाया नहीं, ये खुद ही आ गया है। हे बघ, तुझ्या पिल्लासाठी आम्ही खाऊ आणू आणि रोज तुझ्याकडे येत जाऊ, पिल्लाशी आणि तुझ्याशी खेळायला, एक मुलगी म्हणाली। रोजीला आनंद झाला। फिर उसमें से लड़की ने बोला कि देख, हम तेरे पपी के लिए कुछ ना कुछ खाने के लिए चीज़ लेके आएंगे, हर रोज़ तेरे पास आएंगे, इस पपी के साथ भी खेलेंगे और तेरे साथ भी खेलेंगे। हाँ, तो ये बात सुनकर रोजी क्या हो गई, खुश हो गई। रोजीला आनंद झाला, कारण पपी घरात आल्यामुळे मुलेसुद्धा या पपीच्या नादाने तिच्या घरात आली आणि तिच्याशी आणि पपीशी खेळायला तयार झाली। कळालं रोजीला आनंद का झाला? कारण त्यातली एक मुलगी म्हणाली की आम्ही या पपीसाठी रोज खाऊ घेऊन येऊ आणि रोज या पपी संग खेळायला आणि तुझ्याबरोबर खेळायला येऊ। हे ऐकून रोजीला आनंद झाला। बरं झालं रोजी, या पिलामुळे तुला सगळ्यांबरोबर खेळायला मिळेल, आई म्हणाली। फिर मम्मी बोलती है, बहुत अच्छा हुआ, ये पपी के कारण सारे बच्चों के साथ अभी तुझे खेलने के लिए मिलेगा। तर अशी ही मग आपण सारे खेळू, म्हणून मग आपणमध्ये रोजीसुद्धा सामील झाली। म्हणजेच आपण म्हणजे काय, तर या पहिल्या चित्रामध्ये तुम्ही जर पाहिलं असेल तर रोजी एकटीच बसली होती आणि इतर मुले खेळत होती। पण आता शेवटच्या चित्रामध्ये बघा, रोजीला सोबत घेऊन सगळेजण या पिल्लासोबत खेळत आहे। म्हणून या धड्याचे नाव आपण सारे खेळू। फिर रोजी बोलते, हम सब मिलकर खेलेंगे, अपन सारे खेलू। यहाँ पर वो जो लेसन का नाम है वो समझ में आ रहा है। इस चित्र को देखने के बाद हमें पता चलता है कि आपण का मतलब सब जन एक साथ खेलेंगे, ठीक है। तर अशा प्रकारे ही रोजी जी आहे ही अपंग मुलगी असल्यामुळे सुरुवातीला ती इतर मुलांसोबत खेळू शकली नाही, पण नंतर या पिल्लाच्या साहाय्याने ती सगळ्यांसोबत खेळू लागली। तर असा हा धडा इथे मी एक्सप्लेन केला आहे। पुन्हा एकदा मी धडा वाचून दाखवते, कारण बऱ्याच जणांना वाचता येत नाही आणि गुगल मीटवर मी वाचन घेणार आहे, त्यावेळी कोणालाही मी उठून वाचायला सांगेन, तेव्हा प्रत्येकाचं लक्ष असणं गरजेचं आहे। सब लोग यहाँ पर क्लियर देखो, किसी को कोई प्रॉब्लम हो रहा है तो बुक में देख सकते हैं, ठीक है। तर आपण सारे अंगणात मुले चेंडू खेळत होती, आपण सारे खेळू। धडा क्रमांक 3, आपण सारे खेळू। अंगणात मुले चेंडू खेळत होती। रोजी एकटीच बसून खेळ बघत होती। रोजीची आई अंगणात आली। ती म्हणाली, रोजीला खेळायला घ्या ना, ती एकटीच बसून आहे। एक मुलगी म्हणाली, तिच्याबरोबर कसं खेळायचं, तिला नीट चालता येत नाही। हे ऐकून रोजीच्या आईला वाईट वाटले। ती घरात परत गेली। रोजी कधी खेळाकडे तर कधी इकडे तिकडे बघू लागली। कुत्र्याचे एक पिल्लू अचानक रोजीकडे आले। रोजीने पिलाकडे पाहिले। अय्या, किती गोंडस पिल्लू आहे हे। देखो यहाँ पे ये जो चिन्ह है उसे कहते हैं एक्सक्लेमेटरी मार्क्स। एक्सक्लेमेटरी मार्क इंग्लिश में हमने
वहाँ पे देखा है। यहाँ पे उद्गारवाचक है। जैसे ही इतने अच्छे पिल्लू को देखकर उसके मुंह से शब्द आया, अय्या कब बोलते हैं? सर्टनली हम कुछ ऐसे अजब चीज़ देखते हैं, बहुत अच्छी चीज़ दिखते हैं, तो हम क्या करते हैं? अय्या, समथिंग न्यू। हाँ, तो हम बोलते हैं, ज़्यादा करके लड़की लोग यूज़ करते हैं, अय्या किती गोंडस पिल्लू आहे हे. तो ये एक्सक्लेमेटरी सेंटेन्स आहे. तिने आईला हाक मारली. आई लवकर बाहेर ये ना. आई बाहेर आली, पिलाला पाहिले, त्याला कुरवाळले. आई, आपण हे पिल्लू आपल्याकडेच ठेवूया, रोझी म्हणाली. रोझी, पिल्लू खरंच खूप गोंडस आहे. ते आपल्याकडे ठेवू. ते तुझ्याबरोबर खेळेल. तू पिलाकडे लक्ष ठेव. तू त्याला रोज खाऊ पिऊ घाल. म्हणजे त्याला तुझा लळा लागेल. मी तुला मदत करीन, आई म्हणाली. मुलांचा खेळ संपला. ती आपसात बोलू लागली. एक दूसरे के साथ बात करने लगी. आपसात बोलू लागली. तेवढ्यात रोजीच्या घरातून कुत्र्याचा भुंकण्याचा आवाज आला. मुलगा म्हणाला, चला आपण रोजीकडे जाऊ. तिच्या घरी कुत्र्याचं पिल्लू आहे, ते आपण पाहू. एक मुलगी रोजीला म्हणाली, किती छान पिल्लू आहे. हे कुठून आणलंस? अगं, आणलं नाही, आलंय असंच, रोजी म्हणाली. हे बघ, तुझ्या पिलासाठी आम्ही खाऊ आणू आणि रोज तुझ्याकडे येत जाऊ, पिलाशी आणि तुझ्याशी खेळायला, एक मुलगी म्हणाली. रोजीला आनंद झाला. बरं झालं रोजी, या पिलामुळे तुला सगळ्यांबरोबर खेळायला मिळेल, आई म्हणाली. तो ऐसे मैंने यहाँ पर रीडिंग की है. अगर किसी को रीडिंग का प्रॉब्लम होता है तो वीडियो बार बार देख के सेंटेंस को समझ लेना. अभी इसके बारे में मैंने नोट्स दिए हैं, हम वो नोट्स भी मैं पढ़कर बताती हूँ, क्योंकि किसी को क्वेश्चन आंसर पढ़ते समय प्रॉब्लम नहीं आना चाहिए, इसके लिए मैं आपके साथ ये मराठी के नोट्स जो है पढ़ के बताती हूँ. आपण सारे खेळू. मुले अंगणात काय करीत होती? खेळत होती. हाँ, ऑप्शंस आएंगे, मल्टीपल चॉइस में आएगा. आपको प्रिपेयर करना है कि आंसर क्या है, उसको दिमाग में रखना है. तो मुले अंगणात काय करत होती? खेळत होती. ये ध्यान में रखना है. वर्ड क्या है? खेळत होती. अंगणात एकटेच बसून कोण खेळ पाहत होती? रोजी. रोजीच्या आईने मुलांना काय सांगितले? रोजीच्या आईने मुलांना रोजीला खेळायला घ्या ना असे सांगितले. मुले रोजीला खेळायला का घेत नव्हती? रोजीला चालता येत नव्हते म्हणून मुले रोजीला खेळायला घेत नव्हती. रोजीकडे कोणाचे पिलू आले? रोजीकडे कुत्र्याचे पिलू आले. पिलू कसे होते? पिलू गोंडस होते. मुले कशाने खेळत होती? मुले चेंडूने खेळत होती. अंगणात रोजीकडे कोण आले? अंगणात रोजीकडे कुत्र्याचे पिलू आले. कोण कोणास म्हणाले? हू सेड टू whom? रोजीला खेळायला घ्या ना असे आन्सर में है आई मुलांना म्हणाली. तिच्याबरोबर कसं खेळायचं? तिला नीट चालता येत नाही. आन्सर असे एक मुलगी आईला म्हणाली. तिसरा क्वेश्चन आहे, आई लवकर बाहेर ये ना असे कोण म्हणाले? असे रोजी आईला म्हणाली. चौथा क्वेश्चन आहे, आई आपण हे पिल्लू आपल्याकडेच ठेवूया असे रोजी आईला म्हणाली. किती छान पिल्लू आहे, हे कुठून आणलंस? असे एक मुलगी रोजीला म्हणाली. अगं, आणलं नाही, आलंय असंच, असे रोजी मुलीला म्हणाली. ठीक है, दैट इज़ द हु सेड टू whom. किसने किससे कहा, ये भी मल्टीपल चॉइस में आएगा, आपको याद करना है. आज हम देखेंगे मीनिंग्स. अभी हम इसके यही लेसन के मीनिंग्स यानी शब्दार्थ देखेंगे. आपण सारे खेळू, लेट अस प्ले. अंगण, कोर्टयार्ड. मुले, चिल्ड्रन. एकटी, अलोन. नीट चालणे, टू वॉक प्रॉपरली. वाईट वाटले, फेल्ट बॅड. कुत्र्याचे पिलू, पपी. अचानक, सडनली. गोंडस, क्यूट. लक्ष ठेवणे, टू टेक केअर. भुंकणे, टू बार्क. मदत, हेल्प. खाऊ, फूड. कुरवाळणे, कडल.
कुरवाळे मीन्स कडल। तो ये हमारे मीनिंग्स हो गए। फिर उसके बाद में आएगा फिलिंग द ब्लैंक्स। कुछ फिलिंग द ब्लैंक्स दिए हैं, उसकी भी आपको प्रॅक्टिस करनी है। डॅश मुले चेंडू खेळत होती। मुले कुठे खेळत होती? अंगणात। तो ये जो अंडरलाइन किया हुआ वर्ड है ध्यान में रखना है। डॅश एकटीच बसून खेळ बघत होती। कोण? रोजी। तिला नीट डॅश येत नाही चालता। हे ऐकून रोजीच्या आईला डॅश वाटले। काय वाटले? वाईट, बुरा लगा। किती गोंडस पिल्लू आहे हे, गोंडस। तेवढ्यात रोजीच्या डॅश कुत्र्याच्या भुंकण्याचा आवाज आला घरातून। तुझ्या पिलासाठी आम्ही डॅश आणू खाऊ। डॅश तुझ्याकडे येत जाऊ रोज। रोजीला डॅश झाला आनंद। तो ये रिकाम्या जागा है, फिलिंग द ब्लैंक्स है। इतना यहाँ तक नोट्स आपको क्या करना है? याद करना है। और मराठी के नोटबुक में लिखना है। तो आज हमारा यहाँ पर ही लेसन ख़त्म होता है। इसे अगर समझ में नहीं आ रहा है तो वीडियो बार बार देखो और रीडिंग करने की कोशिश करो। तो नोट्स जो है मराठी के नोटबुक में लिखना है। तो आज यहाँ पर ही हम क्या करेंगे? रुकेंगे। और इस लेसन के बारे में किसी को डाउट है, कुछ पार्ट समझ में नहीं आया, तो हम गूगल मीट में यहाँ पर डिस्कस करेंगे। सो ओके, थैंक यू।